हे सगळे पाण्यामध्ये आहेत, खाली पण काही बसलेले आहेत पाण्यात आणि साईज बघू शकतात बऱ्यापैकी मोठे आहेत हे. तसे तिकडच्या पॉन्ड मध्ये पण काही आहेत. ते बघू शकतात पेंग्विन काय मस्त स्विम करतात आहे. किती मस्त असा हा नजारा आहे बघू शकतात. वाव, ते वरती बघू शकतात छान बसलेत इथे आहे. आणि ती बघा तिकडे एक आहे, दोन आहेत, केवढ्या मोठ्या आहेत बघू शकतात. तर आपल्या झू मध्ये ना कॅफे वाईल्ड सुद्धा आहे. तर इथे तुम्हाला बर्गर, समोसा वगैरे इतर सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर बाहेरची काही गोष्टी अलाउड नाही इथे आणायला. तिथे बघू शकतात छान गरम गरम समोसे, जसे बर्गर, तसं वरती त्यांनी मेनू सुद्धा लावलेला आहे आपला. पण एक गोष्ट आहे, तर तुम्ही काही खातायत ना, तो असा कचरा नका करू. इथे डस्टबिन्स दिलेले आहेत, तर रिस्पेक्टिव्ह डस्टबिन मध्ये तुमचा कचरा टाका. आणि दुसरी गोष्ट आहे की इथे तुम्हाला ना फक्त कॅश एक्सेप्ट केली जाते, ऑनलाईन पेमेंट एक्सेप्टेड नाही आहे. मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलोय राणीच्या बागेमध्ये, बायकालामध्ये वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल उद्यान अँड झू असं ह्या जागेचं नाव आहे. तर इथे ना झू सुद्धा आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे झू मध्ये, आणि इकडचं झू मध्ये जे काय आहे ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे बघू शकता हे ना तिकीट काउंटर आहे. तर त्या साईडला तुम्ही बघू शकता मशीनी दिसत आहेत ना, तिथे आपण ऑनलाईन तिकीट काढू शकतो. आणि तसं इथे काउंटरवर तिकीट काढण्याची सुद्धा सुविधा आहे. तसं इथे बघू शकता रेट्स दिलेले आहेत. अडल्ट 50 आहे, मुलं 12 वर्षांच्या वरती 25 आहे, आणि कुटुंब असेल पूर्ण तर 100 रुपये आहे. त्याच्यामध्ये पती, पत्नी आणि 2 मुले 12 वर्षा खालील असं ह्यांचा हा पूर्ण चार्ट आहे. आणि इथे बघू शकतात ही मशीन आहे, याच्यावर आपण ऑनलाईन इन्फॉर्मेशन सिलेक्ट करून QR कोड थ्रू आपण पेमेंट करून तिकीट घेऊ शकतो. तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊया. तर आपल्यासोबत आहे वेदांत. तर इथे बघू शकतात हा वॉटर फाउंटन आहे. इथे फोटो काढण्यासाठी सुरेख अशी ही जागा आहे. तर इथे बघू शकतात द मुंबई झू वेलकम्स यू म्हणून इथे लिहिलेलं आहे. त्याच्यावर इथे पांडा हा किती क्यूट आहे बघू शकतात, वरती लटकतो आहे. त्याच्यावर इथे जिराफ सुद्धा आहे, आणि एक पांडा असा खाली आहे. वरती मंकी दाखवलेला आहे, तसंच पॅरेट्स आहेत बघू, इथे डिअर आहे. तर इथे खूप लोक येतात फोटोज वगैरे काढण्यासाठी. इथे फूड कोर्टची सुद्धा सुविधा आहे बघू शकतात, नाव ओपन. तर ही एक्झिट गेट आहे आणि तिकडनं एंट्री गेट आहे. तर इथे काही महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या आहेत. तसंच ही एंट्रन्स आहे बघू शकता. तर इथे तुमची बॅग वगैरे चेक केली जातं, स्कॅन केलं जातं आणि तिकीट चेक केली जाते. तर आता झू मध्ये एंट्री इकडनं आहे आपल्याला. तसं तिथे बघू शकतात आपल्याला 28वा मुंबई फ्लावर शो आहे, 31 जानेवारी टू 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत. वेळ आहे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि एंट्री आहे ना ॲब्सोल्युटली फ्री आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना आणि पूर्ण फॅमिली इथे येऊन हा शो बघू शकतात, कारण खूप सुरेख असतं. आणि ह्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स वगैरे फ्लावर्सपासून बनवलेले असतात. तर आपण सुद्धा उद्या येणार आहे परत शूट करायला. तर इथे बघू शकतात मुंबईत फेमस काला घोडा ब्लॅक हॉर्स स्टॅच्यू इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आतमध्ये बघू शकतात की सुरेख अशी फ्लावर्सची झाडं लावलेली आहेत. तसंच इथे ना मॅप सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला कुठल्या दिशेने कुठला प्राणी बघायला जाऊ शकतो त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन ह्यावर दिलेली आहे. तर हे बघू शकतात, हे आपलं गाईड आहे जे ह्याच्यावर आपण बघून आहे ना पुढे जायचं हे ते डिसाईड करू शकतो. तर हे बघू शकतात
एंट्री कुठून आहे, परत कुठलं प्राणी कुठच्या जागी आहे ते सर्व इकडे दाखवलेलं आहे. जसं की इथे बघू शकता, इथे ॲक्वॅटिक बर्ड्स आहे, इथे ऑटर आहे, क्रॉकोडाईल आहे, बटरफ्लाय गार्डन आहे, टर्टल आहे, बर्ड पॅराडाईज आहे, लेपर्ड, टायगर, बेअर, वुल्फ, लायन, एलिफंट, हे सगळं अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्यांच्या सर्वांचे ना डिरेक्शन दिलेले आहे. तसंच इथे सुविधा बघू शकता आपल्यासाठी आहे. ते टॉयलेट आहे, इन्फो काउंटर आहे, झू मॅप आहे, फूड अँड ड्रिंक्स मिळणार आहे, तसं पिण्याचं पाणी आहे आणि चाइल्ड केअर स्पेस सुद्धा वेगळा दिलेला आहे. तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊया. तर आता आपण इकडनं स्टार्ट करतोय. तर इथे बघू शकतात असे तोफ वगैरे ठेवलेले आहे आणि इकडनंही आहे रस्ता जायला आणि इकडनंही आहे बघू शकतो. तर इथे बघू शकता असा ना मॅप लावलेला आहे ज्याच्यावर कुठला प्राणी कुठच्या साईडला आहे. तर हा लायन अजून तरी आला नाही आहे. वी आर ऑल्सो वेटिंग. तर कमिंग सून दिलेलं आहे. त्याचं पूर्ण केज वगैरे इथे बनवलेलं आहे पूर्ण. आणि इथे बघू शकतात वुल्फ आहे, बेअर आहे, लेपर्ड आहे, हायना आहे आणि जॅकल आहे. तर आता आपण पुढे पुढे जाऊया आणि एक एक प्राणी एक्सप्लोर करूया इकडचा. तसंच इथे बघू शकता हे चाइल्ड केअर स्पेस आहे. तर इथे तुमच्या मुलांना इश्यू झाला तर इथे तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर इथे बघू शकता हा ना स्लॉट बेअर आहे, अस्वल. तर इथे खूप छान असं हे बघू शकतात स्टॅच्यूज केलेले आहेत. आता आपण आपल्याला दिसतो का बघूया. हा इथे कुठे दिसत तर नाहीये. लेट स्पॉट. ते बघू शकता त्याला विश्राम करण्यासाठी तिथे ती जागा दिलेली आहे. नंतर इथे तो असं खेळू वगैरे शकतो. ते त्याचं लटकण्याचं बघू शकता तिथे दाखवलेलं आहे. परत पिण्यासाठी पाणी सुद्धा सोय केलेली आहे बघू शकतात. फाउंटन लावलेलं आहे. तो मला वाटतं आता कुठे लपलाय, दिसत नाही. असं बऱ्याच वेळा होतं किंवा आपण प्राणीच्या बागेत येतो ना, काही प्राणी आपल्याला दिसत नाहीत कारण ते विश्राम करत असतात कुठेतरी कोपऱ्यात किंवा झाडांवर वगैरे असतात. तर बघूया आपल्याला स्पॉट होतो का. तर इथे बघू शकतात लहान मुलं सुद्धा आलेली आहेत. तर असे स्कूल पिकनिक्स वगैरे सुद्धा ना इथे खूप स्कूल ऑर्गनाईज करून येतात घेऊन. हा बघू शकता इथे आपण स्पॉट केला आता बेअर. तो तिकडे होता, चालत चालत तिथे पोहोचला. चाललाय. अरे वा. तर आता आपण जातो आहे वाघ बघायला. तर इथे टायगर टेरिटरी आहे. हा बघू शकतो अजून बसलेलाच आहे, तो उठला नाही आहे. तर परत कधी आपण नेक्स्ट टाइम आलो तर बघूया आपण राणीच्या बागेमध्ये टायगर स्पॉट करू शकलो तर. तर इथे बघू शकता मॅप्स गाईड सुद्धा दिलेला आहे. तर इथे प्रत्येक ठिकाणी कुठला कुठला प्राणी आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे. म्हणजे हे असे आहे ना, हे मॅप गाईड सगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर इथे बघू शकता ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते येते. लक्षणीय झाड, नोटेबल ट्रीज, तसं हेरिटेज स्ट्रक्चर्स. तर काय काय स्ट्रक्चर्स आहेत ते इथे पाहायला मिळतात. जसं कुठली कुठली झाडं आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. तर खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. इथे बघू शकता स्कूलची मुलं आहे ना, सगळे पिकनिकला आले होते. ह्यांनाच विचारा.
क्या देखा तुम लोग ने आज? कौन सा एनिमल देखा? टाइगर। यांनी टायगर दिसला, देखा तेरे को प्रॉपर से? बघू शकतो तर यांना टायगर दिसलेला आहे. तर इथे बघू शकता काय काय आहे ना, तर इथे पण मॅप आहे. सांबार आहे, हिप्पो आहे, टॉयलेट आहे, वॉटर पार्क आहे. तसंच इथे बघू शकता पेंग्विन, स्पॉटेड डिअर आणि बार्किंग डिअर. तर या दिशेने आपल्याला जायचं आहे. तर आपल्या झू मध्ये ना कॅफे वाईल्ड सुद्धा आहे. तर इथे तुम्हाला बर्गर, समोसा वगैरे इतर सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर बाहेरची काही गोष्टी अलाउड नाही इथे आणायला. तिथे बघू शकतात छान गरम गरम समोसे, जसे बर्गर, तसं वरती त्यांनी मेनू सुद्धा लावलेला आहे आपला. पण एक गोष्ट आहे, तर तुम्ही काही खाता येत ना, तो असा कचरा नका करू. इथे डस्टबिन्स दिलेले आहेत, तर रिस्पेक्टिव्ह डस्टबिनमध्ये तुमचा कचरा टाका. आणि दुसरी गोष्ट आहे की इथे तुम्हाला ना फक्त कॅश एक्सेप्ट केली जाते, ऑनलाईन पेमेंट्स एक्सेप्टेड नाही आहेत. तर हे बघू शकता, हे वॉशरूमची सुविधा आहे इकडे, मेल आणि फिमेलसाठी वेगळी वेगळी. तर इथे बघू शकतो आपल्याला हिपोपॉटमस स्पॉट झालेला आहे. आपण पाण्यातच आहे. तर बाहेर कधी येईल याची आपण सगळेजण वाट बघतोय. हा बघा, हा बोलवल्याने तो येणार आहे. आवाज करतो, येईल तर आता. बघ, कावळा बसल्यामुळे इरिटेट झाला. माकड आहेत. तर हा त्यांचा केज आहे इकडे. तर होपफुली माकड दिसतील आपल्याला. तर ह्यांचे ओपन केज आहेत, हे बघू शकतो. हा बघू शकतो इथे. ही त्यांची माहिती दिलेली आहे. तसं इथे हे बघू शकतात. इथे छोटंसं पिल्लू पण आहे, बघू शकतात माकडाचं. हे काय काय खातात त्याच्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे, हे बघतात. हे छोटं पिल्लू खूप क्यूट आहे. तर वरती पण बसलेला आहे, बघू शकता. हा बघू शकता, इथे एक बसलेला आहे आणि तो तिथे झोपा काढतोय, बघू शकता. माकड आणि वानर यांच्यामध्ये पण आहे ना खूप वेगळा डिफरन्स आहे. तर त्यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, कसं काय आपण हे ओळखू शकतो. तर जे माकड आहे ते धावतात आणि उडी मारतात. तसंच लहान मेंदू आणि तुलनेत कमी बुद्धी, 4 पायांवर चालतात, लहान आकार आणि अरुंद छाती. बहुतेक माकडांना शेपटी असते. तसंच जे वानर आहेत ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झुलतात. मोठा मेंदू आणि बुद्धी अधिक, मागच्या 2 पायांवर चालतात. म्हणजे हे आपला मानव जे आहे त्यासारखे आहेत. त्यानंतर मोठा आकार आणि रुंद छाती असते आणि वानराला शेपटी नसते. तर हा डिफरन्स आहे, बघू शकतात. वानरला शेपटी नसते, ह्याला शेपटी असते. तर इथे पाहू शकता डिअर आहे, हे बघू शकतात. फिरतात आतमध्ये मस्तपैकी. हे बघा, हे बघा. तसं तिथे बघू शकतात केवढे तरी आहेत. कळपच आहे पूर्ण. हिरांग आहे रे, हिरांग आहे, हिरांग. स्वॅम डिअर बद्दल इथे माहिती दिलेली आहे, बघू शकतात. उसको बोल बुझा को इधर पॉपुलेशन ट्रेंड डिक्रीजिंग, तो बोल उसको हाँकने के लिए इधर भेजना यार. तर तिथे ना पूर्ण कळप आहे. तिथे ऍक्च्युली इथे ऊन नाही ना, तर ते इथे येत नाही जास्त. तिथे विश्रांती करता येते सावलीमध्ये.
गुलाबाचा काय मस्त असा बगीचा केलेला आहे, छान अशी फुलं फुललेली आहेत. आणि इथे आता आपण पाहणार आहे तो बार्किंग डिअर. पाहूया इथे तरी दिसतो का आपल्याला क्लोजर लुक. नाहीये इथे पण कोणच नाहीये. तर कोपऱ्यात आहे एकदम, आपण तेवढा स्पॉट नाही करू शकत. हा ते बघू शकतो त्या कोपऱ्यात, तो बघा माझ्या बोटाच्या अगदी समोर बघू शकतो, तुम्हाला दिसेल. मला ते काका दिसत आतमध्ये बसलेले. नाही तो बघ तिकडे अगदी माझ्या बोटाच्या समोर. तेव्हा तिथे पण त्या कोपऱ्यात पण आहे. तो मेल आहे, ही फिमेल आहे. आपण आलोय पँग्विन कक्ष या ठिकाणी. तर आता आतमध्ये गेल्यावर आपल्याला ना पँग्विन दिसणार आहेत. आणि आम्हालाही थोडंसं थंड वाटणार आहे, कारण उन्हाने ना इथे खूप तापायला होतं. तर इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत. नाही तर इथे बघू शकतात पँग्विन काय मस्त स्विम करतात आहे. किती मस्त असा हा नजारा आहे, बघू शकतात. वाव, ते वरती बघू शकतात छान बसलेत. बघा आता इकडनं कसं येतील बघा. वाव, किती मस्त स्विम करतात बघा. छोटे आहेत इन साईज, पण मस्त आहेत. हे 10 आहेत. ते एक बघू शकता या कोपऱ्याला कसं लपलंय आतमध्ये जाऊन. आणि हे स्विम बघा किती मस्त करतात. तर पूर्ण आहे ना जसं की त्यांना जे टेम्परेचर वगैरे लागतं ना तशाप्रमाणे हे बनवलेले आहे पूर्ण. आणि त्यामुळे हे आपल्या भारतात सर्वाइव्ह करू शकत आहे. तर साईजने खूप छोटी आहेत पिल्लं, पण भारी आहेत. इथे पाहू शकतात बर्ड्स पॅराडाईजचा बोर्ड लावलेला आहे आणि इथून एंट्रन्स आहे. तर वेदांत पुढे गेलेला आहे. पक्ष्यांचे नंदनवन हे किती सुरेख केलेले आहे बघू शकतात. आता आपण पाहूया ह्याच्यात काय काय प्रकारचे बर्ड्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे बघू शकतात धनेश बद्दल आहे ना इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मलबार पीड हॉर्नबिल इथे बसलेलं आहे. नाही रे हलतोय, खरं आहे. हे आपल्याला असं की रत्नागिरी वगैरे साईडला आपल्याला जास्त पाहायला मिळतात. किती मस्त असं त्यांच्यासाठी बघू शकतात. पॅराडाईज केलेली, तिथं सगळं असं ग्रीनरी आहे, झाडं लावलेली आहे. तर हे बघू शकतात तिकडे जिथे ना इंडियन पॅरेट्स आहे. पहाडी पॅरेट दिसतात आणि इंडियन पॅरेट्स आहेत. हा बघा तिथे बसलेला आहे. तसं तिथे सगळे त्या बॉक्समध्ये बसलेले आहेत. ते ब्रीडिंग बॉक्सेस आहेत त्यांचे. आणि वरती बघू शकतात त्या अँगलला पूर्ण कळप आहे बघू शकतो. तसं या कोपऱ्यात सुद्धा आहेत. हे पण मस्त आहे, पॅरेट्सचं आहे पूर्ण. मग दुसरं आणखी काय बर्ड्स इथे पाहायला मिळतात बघा. इथे बघू शकता इथे आहे इंडियन बर्ड्स. इथं काय आहे हे बघू.
सोनेरी तितर गोल्डन पीजंट म्हणून आपल्याला इथे पाहिजे. तिकडे गेले तिकडे होता तो. नाही ते इथे असेल. तो वेगळा आहे, पण हा बंद आहे सेक्शन. गेला का तिकडून तिकडे? तर इथे ना मिलिटरी मकाऊ सुद्धा आहे. तर हा बघू शकता इथे खाली बसलाय. आणि हा इथे एक वरती पण आहे. आणखी इथे आहे का बघूया. हा बघ इथे वरती आहे. हे कपल आहेत, 3 आहेत इथे बघू शकतात. तर इथे बघू शकतात इथे 2 आहेत, खाली 3 आहेत, टोटल 5 आहेत. हे आफ्रिकन ग्रे पॅरेट्स आहेत. तर इथे बघू शकतात इथे वरती 2 आहेत, खाली 3 आहेत. असे टोटल आहे ना 5 आफ्रिकन पॅरेट्स आहेत. हे ग्रे कलर असतात. ऐकायला जातं इकडेही 2 बसले. तर इथे बघू शकतो आपण कॉकटेल्स पाहू शकतो. इथे खूप सारे कॉकटेल्स वगैरे बघू शकतो. सगळे उडतात आतमध्ये. हे बघा, वाव किती सुरेख आहेत. आणि बंच पण आहेत इथे बघू शकतात बसलेले. त्यांना बघू शकतात खायची प्यायची ना पूर्ण सोय केली जाते. तसंच त्यांना क्लाइंब करण्यासाठी बघू शकतात असे रोप्स बांधलेले आहेत. तसंच ब्रांचेस वगैरे ठेवलेले आहेत. किती सुंदर प्रकारे उडतात बघू शकतात. इथे बघू शकतात अगदी बंच मध्ये आहेत. आणि हे इथे बघू शकतात बसलेत ब्रांचवर. हे बघू शकतात मस्त असे खाली बसलेत. आणि इथे बघू शकता अख्खा कळपचा कळप आहे. क्लोजर व्ह्यू बघा तुम्ही. इथे बघू शकतात केवढे तरी कासव आहेत. काही तिथे वरती पण बसले बघू शकतात. हा इथे बघू शकतात विश्राम करतोय. हे सगळे पाण्यामध्ये आहेत. खाली पण काही बसलेले आहेत पाण्यात. आणि साईज बघू शकतात बऱ्यापैकी मोठे आहेत हे. तसं तिकडच्या पॉन्ड मध्ये पण काही आहेत. ते बघ तिकडे वरती आहे ना एक 4-5 टर्टल्स बसले आहेत. आणि इथल्या पॉन्ड मध्ये सुद्धा काही 1-2 आपण टर्टल्स बघू शकतो. तर खूप छान असं मोठं स्पेस दिलेलं आहे त्यांना फिरण्यासाठी. तसंच पुढे तिथे ते मॉड मध्ये वगैरे पण जाऊ शकतात. हे खूपच छान आहे. पूर्ण इथे माहिती दिलेली आहे बघू शकता. हा एक जरा मोठा आहे बघू शकता इन साईज. तर इथे क्रॉकोडाईल्स आहेत. चला मग आपण आतमध्ये जाऊन पाहूया इथे 1-2 आपल्याला क्रॉकोडाईल दिसत आहेत की नाही. तर वरनंही दिसतात आणि खालनंही दिसतात. आपण पहिली वरचं एक्सप्लोर करूया
मग आपण खाली जाऊया. लहान मुलांसाठी अतिशय चांगली अशी गोष्ट ही आहे आपल्या मुंबईमध्ये की त्यांना ही झू एक्सप्लोअर करता येईल. जास्त प्राणी नाही आहे पण काही गोष्टी तरी पाहू शकतात. हे बघू शकतात क्रॉकोडाईल इथे आहे आणि ती बघा तिकडे एक आहे. 2 आहेत, केवढ्या मोठ्या आहेत बघू शकतात. तिकडे पण आहे का आपण बघूया. तर खालती व्ह्यू बघू शकता. जो पाण्यामध्ये मगर आहे ना ती खालनं आपण मस्त व्ह्यू घेऊ शकतो. आणि इथे पण आहे का आपण एकदा चेक करूया. इकडे नाही दिसत आहेत मगर. तर चला मग आपण आता खाली जाऊया आणि मगरीचा फील घेऊया जवळनं. इथे बघू शकतात मगरीचा छान असा स्टॅच्यू आहे ज्याच्यावर तुम्ही बसून फोटो काढू शकतात. त्यानंतर इकडनं आपण ना खाली जाऊ शकतो. तसंच इथे पण बघू शकतात मोठ्या मोठ्या मगरींचं स्टॅच्यू केलेलं आहे. चला मग आता आपण खाली उतरूया. इथे लोकांची गर्दी बघू शकतात केवढी आहे. कारण इकडनं ना मगरीचा एक वेगळा फील येतोय आपल्याला. जवळनं मगर आपण पाण्यात बघू शकतो. काय सुंदर केलंय बघू शकता इकडे. हा मिरर एम्प्टी आहे. तर पाहूया इकडनं दिसतंय का आपल्याला. तिकडच्या मिररमध्ये जास्त क्लोजली दिसते आपल्याला मगर. ती बघू शकतात तिकडे. जी आपण वरनं बघितले ना तीच मगर तिकडे दिसते बघू शकतात. ह्या पॉइंटला आहे. तिकडच्या पॉइंटलाही आपल्याला दिसतंय का पाहून घेऊया. असं फक्त शेपूट दिसेल बघू शकतात तुम्हाला इकडनं. खाली उतरली आणि जवळ आली ना तर मजा आहे. खूप छान असा लुक मिळेल आपल्याला. इथे नाही आहेत ऍक्च्युली. तसं आतले ॲम्बियन्स बघू शकतात किती मस्त आहे. फुल ऑन असं इथे ना वॉटरफॉल ठेवलेला आहे. तसं फ्लोईंग वॉटर ठेवलेलं आहे बघू शकतात. हे क्रॉकोडाईल मासे खातोय. झाडं लावलेली आहेत छान इथे. इकडनंही उतरू शकतात आणि तिकडनंही उतरू शकतात. तसं मधनंही बघू शकता उतरण्यासाठी स्पेस ठेवलेला आहे. आणि हे वॉटर फ्लो होतोय बघू शकतात. नमस्कार मित्रांनो. तर अशा प्रकारे आता आपण ना राणीची बाग एक्सप्लोर केलेली आहे. तुम्ही इथे येऊन ना तुमचा छान असा फॅमिली टाइम स्पेंड करू शकतात. मुलांना घेऊन येऊन तुम्ही इकडचे प्राणी दाखवू शकतात. तसं इथे जास्त बघण्यासारखं काय आहे तर बर्ड्स आहेत, टर्टल आहे. प्राणी आता जास्त राहिलेले नाही. हिपोपॉटमस आहेत 4 वाघ आहे, बियर आहे, तसेच डिअर आहेत आणि माकडं आहेत. तर इथे टाइम स्पेंड करण्यासाठी असं योग्य असं ठिकाण आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून इथे या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.